धन्यवाद साहेब. यानंतर आमचे सहकारी सत्संगजी मुंडे यांना विनंती करतो की या प्रसंगी आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. सत्संगजी मुंडे. आजच्या या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले या देशाच्या ओबीसींचा बुलंद आवाज नामदार छगनरावजी भुजबळ साहेब, व्यासपीठावर उपस्थित धनंजय मुंडे पडळकर साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व ओबीसीचे गणमान्य व्यक्तिगण साहेब, आजची ही सभा आणि अंबडची एल्गार सभा याच्यामध्ये एकच फरक आहे की अंबडची एल्गार सभा ही दबाव मुक्त करणारी सभा होती आणि आजची सभा ही आपलं जे ओबीसीचं आरक्षण आहे ते पुन्हा मिळवणारी सभा आहे. आणि म्हणून आजच्या सभेला जे लोक इथं उपस्थित आहेत साहेब, ज्यावेळेस आम्ही गाव भेटीला गेलो होतो, गाव भेटीच्या दौऱ्यात लोकांनी सांगितलं आमचं सोयाबीन काढणी असेल, कापूस वेचणी असेल, सगळं बाजूला ठेवू. ते त्यांच्या समाजाच्या लोकांना दोन मोठ्या बातम्या. एकीकडे उद्धव ठाकरे शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात दीपोत्सवाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. आणि दुसरीकडे ही बीडची दृश्य आपण पाहतोय. बीडमध्ये ओबीसीचा मेळावा सुरू आहे. महाएल्गार मेळाव्याचं आयोजन ओबीसी समाजाकडून करण्यात आलंय. तर या ठिकाणी छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि हाके देखील उपस्थित आहेत. मराठा आरक्षणासाठी जारी केलेल्या शासन निर्णयाला विरोध करण्यासाठी हा महाएल्गार मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. तर आताच्या दोन सर्वात मोठ्या बातम्या आपण पाहतोय. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.